नवीन ट्रेकर्सला बिलकुल आणू नका, कारण खूप रिस्की पॅचेस आहेत. उजव्या बाजूला खूप तरी आहेत आणि पावसामुळे ना अशा ठिकाणचे पॅचेस आहेत ना खूप डेंजर होतात. बसून उतरू पण आम्ही रिस्क घेणार नाही. जय शिवराय. मावळ प्रांतात घाटमार्गावर अतिशय महत्त्वाचे किल्ले, म्हणजे ज्यावेळेस तो समुद्रातून जो माल वाहतूक व्हायचा आणि तो घाटमार्गे आपल्या वरच्या दिशेला जायचा, त्यांच्यावर लक्ष ठेवण्यासाठी त्यावेळेचे टोलनाके समजा ते या ठिकाणी घनगड, लोहगड, विसापूर असे हे किल्ले आहेत. तर त्यातलाच महत्त्वाचा किल्ला म्हणजे घनगड हा आपण तैलबैलाच्या बाजूला बघतो आणि याच ट्रेकला आज आपण जातो आहे. खूप सुंदर त्या ठिकाणचं जे बांधकाम आहे, हे सगळे काय शिवकालीन जे काय वास्तू आहेत ते आपण पाहणार आहोत. आणि यावर असलेला जो काय दरवाजा आहे तो सुद्धा पाहण्यासारखा असणार आहे. तर चला तर मग या ट्रेकला आता आपण सुरुवात करूया. आपण पाहताय ट्रेकर कृष्णा. जय शिवराय. या ठिकाणी एक छोटा गेट लागेल आपल्याला. या गेटमधून एंट्री केली BMCचं छोटंसं ऑफिस लागेल आणि इथूनच हा ट्रेक स्टार्ट होतो आहे घनगडचा. घनगडाच्या वाटेला असताना आपल्याला उजव्या बाजूला तो तैलबैला दिसतो. 10 मिनिटात आपण काहीतरी या ठिकाणी महादेवाचं मंदिर आहे तिथपर्यंत पोहोचतोय. मंदिराच्या बाजूला काही विरगळी सुद्धा आपल्याला दिसतील. आणि या विरगळींच्या बाजूला भग्नावस्थेत एक मूर्ती सुद्धा दिसते. आता आपण महादेवाचं दर्शन घेऊन या विरगळी बघून गडाकडे जाऊया. पाऊस पडून गेला आहे पण आता दमट वातावरण तयार झालं आहे, त्याच्यामुळे खूप दम लागतो आहे. आता अवघ्या 1 मिनिटात मी त्या खिंडीत पोचतो आहे. फुलं बघा ना कशी भारी फुलले तिथं. इथं आल्यानंतर आहे ना ती उजवी पायवाट जाते, हे बघा ती तिकडे त्या दरवाजापर्यंत जाते आणि थोडा डावी पायवाट पकडेल ना त्या खिंडीत या. खूप सुंदर व्ह्यू आहे इथे. फोटो काढण्यासाठी आहे ना अवश्य या. इथं आपल्याला 2 गडांच्या मध्ये असलेली खिंड दिसते. उजव्या बाजूला आपण घनगड बघतोय आणि या घनगडाच्या डाव्या बाजूला हा एक डोंगर आहे. पण ही जी मारखिंड आहे या ठिकाणी तिचा व्ह्यू खरंच बघण्यासारखं आहे. या खिंडीत आल्यानंतर बरीचशी सावधगिरी बाळगा, कारण नुसतंच ऊत करू नका. या ठिकाणी बघू शकता खूप खोलदरी आहे. फोटो इकडे सेल्फी काढू आपण. काढू. आता आपण महादरवाजात पोचलो. याचं बुरुजांचं काम, तटबंदीचं काम बघू शकता या ठिकाणी. तर याच्यामध्ये कुठेही आपल्याला चुना बघायला भेटणार नाही. हे एकावर एक रचलेले आहेत नुसते.
जय शिवराय. नुकताच आपला नवरात्री पार पडले आणि आपण या गडावर आलो आहे. या गडावर आपल्या घरच्या वस्तू तसेच हे गड किल्लेसुद्धा किती महत्त्वाचे आहेत ते या ठिकाणी आल्यावर कळतं. खूप सुंदर असं या ठिकाणी गावकऱ्यांनी म्हणा किंवा काही प्रतिष्ठान असतील त्यांनी म्हणा या ठिकाणी या स्वराज्याच्या गडांना तोरण बांधण्याचं काम केलेलं आहे. या महादरवाज्यातून आता आपण वरती आलो आहे आणि काही या ठिकाणी 2 गुहा आहेत. या गुहा बघून घेऊ आपण. या गडावरती आहे ना एक बघण्यासारख्या वास्तू आहे. तुम्हाला सांगतो आता हे तर आपण दरवाजा आणि ह्या गुहा तर बघितल्या, पण या ठिकाणी एक मोठा दगड पडला आहे आणि त्या 2 डोंगराच्या आणि त्या दगडाच्या मध्ये एक गॅप निर्माण झाले. सुंदर बघण्यासारखं आहे. दाखवतो तुम्हाला. चला बरोबर दरवाजाच्या या ठिकाणी पाहायला जय शिवराय. मित्रांनो, आपण महादरवाजा चढून वरती आलो आहे. इथे छोटीशी गुहा आहे, पाण्याचा टाका आहे, पण एवढा पाऊस लागलाय तुफान तर आता वरती जायचा पॅच पण खूप कठीण आहे. तरी पण आपण प्रयत्न करू, जेवढा वरती जाता येईल ना तेवढा आपण जाऊया. पुढे इथे पाऊल टाक ना. आणि पाऊस पडल्यामुळे दगडांना पूर्ण नीळ आलेले आहे आणि सटके झाले सगळे. इथं गुहेत लपलो होतो आम्ही. या गुहेत लपलो होतो. या गुहेमध्ये आसरा घेतला होता आणि आता आपले मावळे कशी कसरत करतायत बघा चढण्यासाठी. कारण का खूप निळालेले दगडांना. तर तुम्ही सुद्धा याल, थोडा सावकाश काळजीपूर्वक चढा. आता हा जो रिस्की पॅच आज चढतो आणि नंतर पुढची क्लिप बघू आपण. आता मित्रांनो, घनगड किल्ला आहे ना, हा आपला अनुभव असेल, ट्रेक केलेला असतील तर नक्की या. पण नवीन ट्रेकर्सला बिलकुल आणू नका, कारण खूप रिस्की पॅचेस आहेत. ठिकठिकाणी असे रोप लावलेले आहेत पण पॅच खूप रिस्की झालेले आहेत, त्याच्यामुळं काळजी घ्या. बाकी लोणावळ्यामध्ये तुंग, तिकोना, लोहगड, विसापूर हे गड आहेत, तिकडे जा. खूप पाऊस लागलाय. उजव्या बाजूला खूप दरी आहे. पावसामुळे ना अशा ठिकाणचे पॅचेस आहेत ना खूप डेंजर होतात. छोटीशी चुकी महागात पडू शकते. आता आपण घनगडाच्या दुसऱ्या दरवाजावर पोहोचलोय, म्हणजे बालेकिल्ल्याचा दरवाजा. पुन्हा पाऊस सुरू झाला. नको केला या पावसाने. हे आमचे सर, कसं वाटतंय पावसात ट्रेक? हा जवळजवळ आमच्या आजच्या दिवसाचा दुसरा ट्रेक आहे. सुरुवातीचा आम्ही केला एक, त्यानंतर हा घनगड किल्ला लोणावळा. पुन्हा पाऊस लागलाय, त्यामुळं शूट करणं आता खूप अवघड झालंय. बस आता या ठिकाणी काहीतरी भुयारी टाका आहेत, सदर आहे, ध्वज आहे, ध्वज बुरुज आहे. पाऊस एवढा आहे की तो बघून घेऊ आपण. या ठिकाणी आपला भगवा ध्वज फडकताना दिसतोय. आणि त्याच्या अलीकडेच हा भुयारी टाका आहे. तर इथे झाला पण गवत खूप वाढलाय, तो पण आपण बघू. पाऊस खूप वाढल्यामुळे ना सगळं काय आता बस पुरे आता असं वाटतंय. या ठिकाणी ती सदर आहे, तिचे काय अवशेष आहेत. बालेकिल्ला अगदी छोटासा आहे. काय वाटत नाही, आम्ही बसून उतरू पण आम्ही रिस्क घेणार नाही. वाशिम चालू ट्रॅकर सगळ्यांना आवाहन करत आहे की पावसाळ्यात जर कधी आले तर
पाऊस असेल आणि पूर्ण कडक जर त्याला असं सेवा चढलं असेल तर अजिबात जास्त रिस्क घ्यायची नाही, आरामात बसून उतरा.